सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे, उपीट, शिरा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर हा कुरकुरीत डाळ वडा चटणी नक्की ट्राय करा। 2 दिवस अगदी व्यवस्थित राहतात। कमी तेलकट होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। मुलांच्या डब्याला देण्यासाठी, सकाळी नाश्त्याला देण्यासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी एकदम बेस्ट फूड आहे। बऱ्याच जणांच्या वड्यांना तांदळाचं पीठ घातल्याशिवाय त्यांचे वडे तयार होत नाही आणि तांदळाचं पीठ घातल्यावर वडे घट्ट, चिवट किंवा तेलकट होतात। तर अजिबात तांदळाचं पीठ न वापरता अगदी मस्त कुरकुरीत कमी तेलकट होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार। फक्त सध्या ना मसाल्यांची खूप जास्त वेटिंग असल्यामुळे ज्यांनी आपल्याकडून मसाले ऑर्डर केलेले आहे प्रत्येकाला कुरिअर मिळेल, फक्त थोडासा वेळ लागेल। ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील, तुम्हाला इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज करा आणि मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता। अगदी घरपोच तुम्हाला मसाले मिळतील। चला तर माझ्या रेसिपीला सुरुवात करूया। आता रेसिपीची सुरुवात ना चटणीपासून करू। चटणी तयार असली की गरमागरम वडे चटणीबरोबर खाता येईल। चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात ओलं खोबरं तुकड्यांमध्ये घेतलेलं आहे। डेसिकेटेड कोकोनट पावडर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। अर्धी वाटी खोबरं असेल त्याच्या समप्रमाणात अर्धी वाटी आपण इथे भाजलेली डाळ घेतलेली आहे। दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं, म्हणजे चटणीला टेक्स्चर आणि चव छान येते। 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे। चटणीला पुरेल किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता जर तुम्हाला थोडीशी चटपटी चटणी आवडत असेल तर एक थोडंसं चिंच किंवा 1-2 चमचा दही तुम्ही इथे वाढवू शकता। सुरुवातीला सगळे जिन्नस मिक्सरला अशीच बारीक पावडर करून घेतली। छान बारीक पावडर झाली की आवश्यकतेनुसार किंवा अर्धा कप साधं पाणी घालून अशी चटणी आपण फिरवून घेतली। थोडीशी घट्ट वाटते म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पुन्हा पाणी घालून थोडी चटणी पातळ करून घेतली। आता तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तुम्ही अशीच वड्यांबरोबर खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल। आपण याला थोडीशी फोडणी देणार आहोत, म्हणजे पचायला चटणी हलकी जाईल। त्यासाठी फोडणी पात्रात 2 चमचे आपण तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान आपण फुलवून घेतली। यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं, अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे। फोडणी न करपता पटकन या चटणीवर घालायची। तर अशी ही वड्यांबरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार झाली। अशी चटणी जर तयार करून ठेवली ना तर मस्त गरमागरम वडे तुम्हाला चटणीबरोबर खाता येईल। आता चटणी झालेली आहे, आता आपण मस्त कुरकुरीत डाळ वडे करणार आहोत।